नमस्कार, टीच विथ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयडेंटिफाय मिसिंग ऑपरेशन, ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन। तर इथं काही नंबर मी घेतलेले आहेत, तर आपल्याला इथं ओळखायचं आहे की इथं ॲडिशनचं साइन येणार की मायनसचं किंवा सबस्ट्रॅक्शनचं साइन येणार, म्हणजे प्लस येणार की मायनस येणार हे आपल्याला मुलांना सांगायचं आहे। तर ते आपण सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना कसं सांगू शकता। आता 5 आणि 3 = 8, तर हे प्लस आहे की मायनस, इथं कोणतं साइन असलं पाहिजे हे आपल्याला सहज समजतं, पण मुलांच्या हे सहजासहजी लक्षात येत नाही। तर यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही मुलांना हे कसं समजावून सांगू शकता। तर या 5 आणि 3 हे दोन्ही जे अंक आहेत त्या दोन्ही अंकांपेक्षा किंवा जो या दोघांपैकी मोठा अंक आहे त्या अंकापेक्षा जर येणारं उत्तर हे मोठा अंक असेल तर इथं नेहमी प्लसचं साइन येतं, आणि समजा जर या दोन्ही अंकांपैकी येणारं उत्तर जर लहान अंक असेल तर इथं मायनसचं साइन येतं। हे तुम्ही मुलांना सिंपली समजून सांगू शकता। कसं ते आपण एक्झाम्पलमध्ये पाहूयात। आता इथं पाहूयात 5 आणि 3 हे दोन अंक आपल्याला दिसत आहेत, तर यामध्ये 5 पेक्षा सुद्धा 8 मोठा आहे आणि 3 पेक्षा सुद्धा 8 मोठा आहे, म्हणून इथं प्लसचं साइन येणार 5 + 3। आणि तुम्ही हे ॲडिशन करून सुद्धा मुलांना सांगू शकता की 5 बोटं करा, नंतर 3 आणि हे काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8। तर या पद्धतीने हे आन्सर अगदी बरोबर येईल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लाईन्स ओढून सुद्धा मुलांना हे सांगू शकता, जसं की 5 आणि 3 1 2 3 4 5 3 1 2 3 आणि यांना काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7 8 = 8, म्हणून इथं कोणतं साइन येईल प्लसचं। तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांना हे समजावून सांगू शकता। त्यानंतर नेक्स्ट 4 आणि 3, तर यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की 4 पेक्षा आणि 3 पेक्षा 7 हा मोठा आहे, म्हणून इथं सुद्धा कोणतं साइन येणार आहे तर प्लसचं साइन येणार आहे। 8 आणि 2, तर यामध्ये तुम्ही बघू शकता की आलेलं उत्तर 6 आहे, हे 8 पेक्षा लहान आहे, म्हणजेच इथं मायनसचं साइन येणार। हे एकदम फास्ट सोडवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने मुलांना सांगू शकता। 7 आणि 4, तर इथं 3 हे लहान आहे, 7 पेक्षा सुद्धा लहान आहे आणि 4 पेक्षा सुद्धा लहान आहे, म्हणजेच इथं मायनसचं साइन येणार। त्यानंतर 2 आणि 3, 2 पेक्षा 5 मोठा आहे, 3 पेक्षा सुद्धा 5 मोठा आहे, म्हणजे तिथं प्लसचं साइन येणार। 2 आणि 0, म्हणजेच इथं 2 पेक्षा 0 लहान आहे, या 2 पेक्षा पण 0 लहान आहे, म्हणून इथं मायनसचं साइन येणार। 3 आणि 1 आणि 4 हा 3 पेक्षा पण मोठा आहे, 1 पेक्षा पण मोठा आहे, म्हणून इथं प्लसचं साइन येणार। तर या पद्धतीने तुम्ही मुलांना अगदी थोड्या वेळात ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचं ऑपरेशन हे कसं करायचं हे फाइंड आउट करायला शिकवू शकता। आणि हे तुम्ही मुलांना रिचेक सुद्धा करायला सांगायचं आहे, फक्त या पद्धतीनेच, कारण मुलांकडून एखाद्या वेळी बाय चान्स चूक होऊ शकते, तर हे रिचेक सुद्धा करायला सांगायचं आहे, ज्यामुळे काय होणार आहे की मुलांचं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचं हे जे प्लस मायनस साइन कोणतं द्यायचं हे चूक होणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।